नक्की काय नक्की काय नक्की काय? आतुरालय लाईफ डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित मोहन गोखले लिखित व संकलित नक्की काय हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय। या पुस्तकामध्ये वेगवेगळे 24 विषय आहेत। हे 24 विषय आपल्या सगळ्यांच्या परिचितच आहेत, पण ह्यामध्ये खूप वेगळा संदेश आपण यातनं पोचवलेला आहे। या पुस्तकात उखाणे आहेत, म्हणी आहेत, सौंदर्याचे सल्ले, सुगृहिणीचे सल्ले, आरोग्याचे सल्ले आहेत। आरोग्यासाठी मुद्रांचा अभ्यास, योगासनांचा अभ्यास आहे। यात अष्टांग योग, नवविधा भक्ती आहे। बाळबाळंतिणीची काळजी हा एक वेगळा भाग आपण घेतलेला आहे। बाळ गुटगुटीत जन्माला येत आहेत, पण त्यांचे डोळे मात्र कमजोर राहत आहेत। मग नक्की काय कमी राहत आहे याचं नक्की उत्तर आपल्याला या पुस्तकातून मिळतं, आणि याचं नक्की उत्तर टीव्ही असं नाही आहे। या बाळांचा जन्म होताना आपल्याकडून काही चुका होत आहेत आणि त्याचा भुर्दंड ही नवीन पिढी भोगते आहे। जर आपण थोडी काळजी घेतली तर या बाळांचे डोळे आपण नक्कीच चांगले ठेवू शकतो। या पुस्तकामध्ये 14 विद्या, 64 कला, 16 संस्कार हे दिलेले आहेत। 16 संस्कार हे फक्त शब्द आहेत। संस्कार फक्त 16च आहेत का, की त्यापेक्षा जास्त आहेत? त्यापेक्षा जास्त असतील तर ते कोणते? त्याचं ज्ञान कोणाला आहे, ते कोणाला करण्याचा अधिकार आहे, या सगळ्याची माहिती आपण या पुस्तकातून दिलेली आहे। 16 संस्कारांमध्ये विवाहाचे सगळे संस्कार तर दिलेले आहेतच, पण अंत्येष्ठी हा जो भाग आहे त्याचा अगदी तिरडी बांधण्यापासून स्मशानातील सगळे विधी आपण यात दिलेले आहेत। हे विधी जर नवीन पिढीला कळले तर ते योग्य रीतीने करतील आणि त्याचे योग्य परिणाम आपल्याला मिळवता येतील। यानंतर यामध्ये दानाचा महिमा दिलेला आहे। दान 4-5 तऱ्हेचीच आपल्याला माहिती आहे, पण 16 तऱ्हेची दानं आहेत, आणि या प्रत्येक दानाचं नेमकं महत्त्व काय आहे ते आपण यातून दिलेलं आहे। प्रत्येक दान केल्यानंतर त्याचा लाभ आपल्याला आयुष्यात काय मिळू शकतो हेही आपण यामध्ये दिलेलं आहे। सगळ्याच वयोगटातली लोक एकच तक्रार करत असतात, वेळच नाही हो। काय झालाय वेळ नसायला? परमेश्वराने 24 तासच आधी दिलेले होते आणि आजही दिलेले आहेत। मग नेमकं काय घडतंय? नक्की काय या पुस्तकामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं हे इतक्या उत्कृष्ट तऱ्हेने दिलेलं आहे की यानंतर कोणीही हे पुस्तक वाचल्यानंतर कोणीही अशी तक्रार करणार नाही की वेळच नाही आहे। या पुस्तकामध्ये वास्तुशास्त्र हाही एक विषय आलेला आहे। वास्तुशास्त्र आजपर्यंत तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, अनुभवलं असेल, त्यापेक्षा इथे दिलेलं वास्तुशास्त्र हे खूप वेगळं आहे। इथे वस्तुशास्त्र दिलेलं नसून वास्तुशास्त्र दिलेलं आहे। आज वस्तुशास्त्र हे इतकं डोक्यात भिनलेलं आहे की वास्तुशास्त्र म्हटल्यानंतर लोक आम्हाला सहज विचारतात, तुम्ही पिरॅमिड्स वापरत नाही, यंत्र, रत्न, क्रिस्टल्स वापरत नाही, मग नक्की तुम्ही काय करता? गोखले सरांनी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने 5 तत्वांच्या साह्याने वास्तुशास्त्र मांडलेलं आहे। ज्या 5 तत्वांची पृथ्वी बनलेली आहे, ज्या 5 तत्वांचं शरीर बनलेलं आहे, याच 5 तत्वांचं संतुलन करून आपण वास्तू चांगले रिझल्ट्स घेऊ शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे। या पुस्तकामध्ये अतिशय साध्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत, ज्या सहज तुम्ही घरामध्ये करू शकता आणि अतिशय चांगला फरक तुम्ही अनुभवू शकता। याच पुस्तकामध्ये शिव स्वरोदय शास्त्र हे सुद्धा मांडलेलं आहे। शिव स्वरोदय शास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे। शंकराने पार्वती मातेला सांगितलेलं हे शास्त्र आहे। आजपर्यंत हे शास्त्र गूढ रीतीने ठेवलं गेलं, म्हणजे आपल्या पूर्वजांनी याचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि हा अभ्यास करून त्यांनी स्वतःची आध्यात्मिक प्रगती साधलेली होती। ज्या वेळेला या गुरूंना असं वाटायचं की माझा अंतिम समय जवळ आलेला आहे, त्यावेळेला ते त्यांच्या पट्टशिष्याला हे ज्ञान द्यायचे। हे ज्ञान पुढे येत राहिलं, पण ओपनली मांडलं गेलं नाही। गोखले सरांनी मात्र हे ज्ञान ओपनली मांडलेलं आहे। खूप विरोध झाला होता त्यांना की हे शास्त्र गूढ आहे, हे सगळ्यांच्या समोर मांडू नकोस, पण सर म्हणाले की जर
शंकराने पार्वती मातेला मानवाच्या प्रगतीसाठी हे शास्त्र सांगितलेलं आहे, तर हे शास्त्र मी सगळ्यांपर्यंत मांडणारच. आणि आज 15 वर्ष सातत्याने या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार आपण करतो आहोत. याबद्दलच्या छोट्या छोट्या टिप्स या पुस्तकामध्ये आपण दिलेल्या आहेत. आध्यात्मिक प्रगती तुम्हा सगळ्यांनाच हवी आहे. त्यासाठी खूप प्रामाणिकपणे आपण देवासमोर बसतो, पण डोक्यात विचार असतात उद्याच्या कामाचे. माझी ही कामं उद्या कशी होतील? सर म्हणतात, व्यवहार केला का? नाही, हातात अध्यात्म होतं. अध्यात्म केलं का? नाही, डोक्यात व्यवहार होता. त्याच वेळेमध्ये जर व्यवहाराचे 4 फोन केले असते तर कोणीतरी मदतीला उभं राहिलं असतं आणि व्यवहार नीट झाला असता. पण इथे दोन्ही साधलं नाही. आपण व्यवहारातही अयशस्वी झालो आणि अध्यात्मातही अयशस्वी झालो. जर तुम्हाला उद्याची काळजी नसेल तर जेव्हा तुम्ही देवासमोर जाल त्यावेळेला पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही देवाची भक्ती करू शकता आणि मग आध्यात्मिक आणि व्यवहारिक दोन्ही प्रगती सायमल्टेनियसली साधू शकता. असं रिझल्ट देणारं हे शास्त्र आपण ह्या पुस्तकातून तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. तुम्हाला आयुष्यात खरोखरच यश मिळवायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल तर नक्की खरेदी करा नक्की काय.